श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलो या. झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवा टाईट झाली या. कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्यात. बातमी झुंजार मध्ये आई 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 बळकंबो खुश झाला. मुलकंबू पण वस्तात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणतात. बळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय खंड बातमी आई 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 नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली. टाईट मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडा होईल. छे वस्तात वस्तात तिथे जायचं नावच काढू नका. इन्स्पेक्टर महेश तिथे ठिय्याच टाकून बसला या. वय उस्ताद मग आपण आयतेच खाऊ ना पोलिसांच्या आवडीत. पोलिसाच्या तावडीत आई 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 अरे हट. या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचा आहे. काय आई 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 कंड्या खुळा असले का खुळा. अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील. पोलीस पण ढिल्ले पडले असतील. ढिल्ले आई 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 खरंय वस्तात हे मात्र खरंय. हा याच टायमाला गावात घुसायचं. श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे मडे. मालदार वस्तात श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा. गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो या. त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या बी लागायचं नाही बघा. कधी कधी आई आई कधी आहे मागे गणपतीचा उत्सव. गणपती बाप्पा चला पूजा यथासांग पार पडली. आता मुख्य भाग तेवढा राहिला. हे तोरण श्रींच्या चरणी वाहिलं की झालं. पण भटजी बुवा हा तोरण व्हायचा मान सरपंचांचा असं आणि सरपंच तर गावात नाहीत. हो अहो हा तर गावातला सर्वात मोठा मान आणि त्यातून कावळे साहेब पहिल्यांदाच सरपंच झालेले आणि तेच हजर नाहीत म्हणजे आश्चर्य आहे. अहो पण माझ्या आठवणीप्रमाणे हे तर प्रथमच होत आहे. हो ना. कावळे साहेब पुतणीच्या लग्नासाठी गेलेत आंबेजोगाईला आणि आणखी 4 दिवस तरी येणार नाही. पण तोरणाचे कसे करायचे. कावळे साहेब नाहीत म्हणून पूजेचा खोळंबा चालणार नाही. छे छे पूजेचा खोळंबा म्हणजे साक्षात स्त्रीचा खोळंबा. मला असं वाटतं यंदाचं तोरण झुंजाररावांनी चढवावं. एकदा सांगितलं ना की हा मान सरपंचांचा. अहो पण सरपंच असतील तेव्हा श्रींच्या चरणी सगळे सारखे बरोबर. चढवा तोरण चढवा. या. ठीक आहे जशी स्त्रीची इच्छा. मंगलमूर्ती मोरया गजानना. आई आई सरपंच श्रीरंगपूरचा सरपंच काय आई आई ऐवानाला कुलूप म्हणजे खेळणं खेळणं. तुम्ही तिथे काय आलात. अरे पूजेसाठी आलो. आपलं ग्रामदैवत नाही का. पूजा केव्हाच झाली. अरे का खर तर मी अगोदरच याचा. पण गाडी घाटात ब्रेकडाऊन. बरं पूजा बेस झाली नव्हता. अगदी सिस्टमॅटिक. माझ्या वडिलांनी तोरण चढवलं. असं गुड 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 गुड. अरे मी काय शेकंड तोरण उद्या चढवीन. पूजा झाली का नाही. छान येतो मी. सरपंच आयला गणपतीच्या पूजेला मी अबसेंट. तुम्हारो फर्स्ट काम तोरण चढवणे. गेट ओपन. आयला आमचं वॉचमन म्हणजे झोपाळूच आहे. काय करायचं कुठं लक्ष द्या. चला कोण आहे कोण आहे. आई आई कोण आहे तुम्ही. सरपंच
कोण आहे तुम्ही? मालदार सरपंच. म्हणजे तुम्ही टकलो आहात तर ना? टकलू हैवान. मारू नका, प्लीज प्लीज मला लिव्ह करा, मला लिव्ह करा प्लीज. मला ऐका, मला ऐका प्लीज. हो पिस्तूल नको, गुळी नका, गुळी नका, गुळी. चाकू. नाही, चल, लई जरा रस्त्यावर, लई जरा रस्त्यावर, लई जरा रस्त्यावर. चल, चल, चल. आई आई. फोटो टकलू हैवानाचा फोटो पकडा साल्याला खतम करा. अरे हा लक्ष दिसतोय. अरे काय झालं हा? टकलो हैवान, सरपंच खून कचाक. हो अरे का रे त्या सरपंचाच्या मागे लागलास? नाही, नाही, मी- मागे बी एकदा खोटी बातमी छापून त्याचा खून करून मोकळा झालास. नाही, नाही, आम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं खून करताना. अहो फोटो सुद्धा काढून ठेवला त्याचा. खरंच खरंच तुला तो टकले हवान एकदा भेटला पाहिजे. अहो, भेटलाय. त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. अहो ते माझ्या मागे लागले, चल. माझा खून करणार आहेत ते. अहो माझा ऐका. चल रे. अहो, असं करू काय नका. तो- अहो, थांबा, अहो, थांबा. अहो थांबा ना. अहो असं काय करताय? अहो थांबा ना. अहो जी बापरे. कोण हाय? आले थांबा. आले आहे. अरे अरे लक्ष असं थरथरतोयस का? काय भूतभीत पाहिलंस की काय? हा? काय कुत्र बित्र चावलं की काय तुला? भूत नाही, सरपंच टकलू हैवान कचाक. अरे लक्षा, अरे माझ्या कर्मा, त्या टकलू हैवानाच्या भूतानं अजून पछाडलं काय रे तुला? नाही गंगे, अगं तुला सोडून मी घरी जात होतो. वाटेत मला सरपंच भेटले, सरपंच? माझ्याशी बोलले. पुढे गेलो, किंकाळी ऐकू आली. ती सरपंचाची होती. सरपंच कचाक टकलू हैवान खून. अरे लक्षा, पुरे कर हे खुळचटपणा. नाही, नाही. अरे असला ह्या बाता मारण्या पाहिजे नसतं झंगाट येते गळ्यात. अगं तुझ्या गळ्या चप्पल सांगतो, तो टकलू हैवान मला मारायला आलाय ग. गंगे गंगे दार उघड. आता कोणाला आणखीन? नको, तो टकलू हैवान आणि ते गँग आले मला मारायला. टकलू हैवान? कोण हाय? तुझा बाप दार उघड. अगं बया, बाबा आला वाटतं. बाबा नाही, तो टकलू हैवान आहे. पण आवाज तर बास येतोय. तो टकलू हैवान तुझ्या बाच्या आवाजात बोलतोय. डेंजर माणूस आहे, दरवाजा उघडू नको. ए गंगे दार उघड. बास आहे की? आले आले. गंगे गंगे राम 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 राम. गंगे अगं कान फुटलं का काय तुझं? मगापासून बोंब तू परत
आणि इथं नमस्कार सासरे बुवा. मला सासरे बुवा म्हणू नको, आधी घराच्या बाहेर हो. तू गप का? तू जातोस घराच्या बाहेर का उचलून फेकून त्या मांजरीच्या पिलाला? सासरे बुवा तुम्हाला खरंच सांगतो, अहो त्या सरपंचाचा खून करताना मी टकल्याला पाहिले. बाहेर गेलो तर तो टकल्या मला मारेल, माझा जीव घेईल सासरे बुवा. पण तू आधी बाहेर हो. अहो, तुमच्या मुलीच्या कुंकवाची तरी काळजी करा सासरे बुवा. असं काय करताय? अहो नको सासरे बुवा. अहो सासरे बुवा, तुमची मुलगी लग्नाआधीच विधवा होईल. अहो माझा ऐका. काळ कुत्र तरी दिसतंय का? दाखव, बघ, नीट बघ. अहो ते लपून बसले असतील कुठेतरी. आता चुप, जातोस मुकाट्याने घरला. अण्णा पुन्हा एकदा सांगून ठेवतो, दरवाजा ठोकलास तर हात पाय तोडून गळ्यात बांधीन. अहो तेच तोडची. जा घरला. अहो, 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 जाऊ नका. जरा काळजी नाही जावं याची. ढकलू ढकलू नाही. सगळे टकलू गेले वाटतं. धावून धावून दमले असतील बिचारे. आई, आई. झाला, इथंच कुठेतरी असणार तो. लपून बसलेला दिसतोय. शोधा, शोधून करा झाल्याला. झाला, हरामी कुठे गेला काही कळत नाही. सापडलाच पाहिजे. वस्ताद, सगळीकडे शोधा त्याला, पण कुठं बी घावाना झालाय. सापडत नाही. साला हरामी, असा होऊन नाही चालणार. सापडलाच पाहिजे, मुर्दाच पाडला पाहिजे. फोटो, टकलू हैवानाचा फोटो. हॅलो, इन्स्पेक्टर महेश जाधव हिअर. हॅलो महेश, मी उमा बोलते. कोण? उमा, बोल. महेश, सॉलिड प्रॉब्लेम झाला रे. कसला प्रॉब्लेम? लक्षाचा काल रात्रीपासून काहीच पत्ता नाहीये. काय सांगतोस? हो ना, जाताना धड काही सांगून सुद्धा गेला नाही. अगं मग रात्रीच मला कळवायचं नाही का? अरे मला वाटलं रात्रीपर्यंत येईल तो. मी खूप वाट पाहिली त्याची. त्यातून काय झालं माहितीये, मामा सुद्धा काल रात्रीच बाहेर गावी निघून गेलेत. 4-5 दिवसांनी परत येणार आहेत ते. मी एकटीचे, मला काही सुचत नाहीये. मला खूप काळजी वाटते रे त्याची. अगं पण सगळीकडे इन्क्वायरी केलीस का? मित्र वगैरे? अरे सगळ्यांकडे चौकशी केली, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये. ओ माय गॉड. डोंट वरी, मी लगेच जीप घेऊन निघतो आणि शोध घेतो. ओके, तुला कळवीन मी. ओके, थँक्यू महेश. हवालदार 100. साहेब, जीप काढा, आपल्याला लगेच निघायला हवं. कुठे जायचं? अहो लक्षात काल रात्रीपासून गायब आहे. तो लक्षाव आहे. काल रात्रीला आला होता माझ्याकडे. मग मी दिला हाकलून. अहो काही नाही, ते बरळत होता. काय बरळत होता? हेच आपलं काय ते, हा, टकलू हैवान, फुस, असं नेहमीच काहीतरी थापा मारत होता. एनिवे, तुम्ही जीप काढा. हा.